पाताल लोक सिरीज आठवते ना? त्या सिरीजचा सगळा प्लॉट फिरतो तो एका सुपारीभोवती. हतोडा त्यागीला सुपारी मिळते, ती एका नावाजलेल्या पत्रकाराला मारायची. हतोडा त्यागी आणि त्याची गँग तयार असते. मेहराला मारण्यासाठी सगळी फिल्डिंग लागलेली असते, पण त्यागी मेहराला मारत नाही. त्याचं कारण असतं मेहराच्या बायकोचं एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू. त्या एका पिल्लामुळं संजीव मेहरा वाचतो. पण या एका गोष्टीमुळं पाताल लोकची स्टोरी आणि त्यातला सस्पेन्स ऑडियन्सला खिळवून ठेवतो. आता पाताल लोकची आठवण काढायचं कारण सुद्धा कुत्रेच आहेत. सध्या देशामध्ये कुत्र्यांचा विषय चांगला चर्चेत आहे. सुप्रीम कोर्टानं दिल्लीतले भटके कुत्रे शेल्टर होममध्ये पाठवण्याचा आदेश दिला. कोर्टाच्या या निर्णयाच्या विरोधामध्ये देशभरातल्या प्राणीप्रेमींनी मोठा संताप व्यक्त केला. ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली आणि अखेर सुप्रीम कोर्टानं या निर्णयाला स्थगिती दिली. पण भटक्या कुत्र्यांना दिल्लीबाहेर हटवण्याचा हा निर्णय प्राणीप्रेमींच्या मनाला इतका लागला की यावरून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवरती हल्ला करण्यात आला. त्यामुळे मोठा राडा झाला. पण कुत्र्यांमुळे राडा होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी सुद्धा कुत्र्यांच्या मुद्द्यावरून मोठे राडे झाल्याचं बघायला मिळतं. 193 वर्षांपूर्वी मुंबईतली पहिली दंगल सुद्धा कुत्र्यांमुळे झाल्याचं इतिहास सांगतो. आजवर कुत्र्यांमुळे कसे राडे झालेत हे जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. कुत्र्यांमुळे राडा झाला असा पहिला प्रसंग म्हणजे पारशी समाजानं केलेलं एक आंदोलन. हा सगळा घटनाक्रम आहे 1832 काळातला. त्या काळी मुंबई म्हणजे नुकतंच वाढीला लागलेलं एक बंदर होतं. ब्रिटिश राजवटीसाठी मुंबईचं महत्त्व मोठं होतं. त्याच वेळेस मुंबईमध्ये विविध जाती धर्माच्या लोकांचं वास्तव्य होतं. त्यात संख्येनं कमी असला तरी पारशी समाज हा मुंबईतला उच्चभ्रू समाज होता. त्या काळी मुंबईची लोकसंख्या अंदाजे 2 लाख होती. त्यात 8 ते 10% लोक हे पारसी समाजाचे होते. तेव्हा याच पारशी समाजानं ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध एक मोठं आंदोलन उभं केलं आणि त्यातूनच पुढे बॉम्बे डॉग राईट्स घडलं. त्याचं झालं असं की 1832 साली कुत्र्यांची वाढती संख्या, त्यांचे लोकांवरती होणारे हल्ले आणि रेबीजवरती उपलब्ध नसणारी लस यामुळं ब्रिटिश सरकारनं एक आदेश जारी केला. रस्त्यावरती असणाऱ्या सगळ्या भटक्या कुत्र्यांना ठार मारण्याचा. कुत्र्यांना जो कोणी मारेल त्यांना त्या काळी 8 आणे बक्षीस सुद्धा सरकारनं जाहीर केलं. यामुळं लोकांनी कुत्र्यांना मारायला सुरुवात केली. एक वेळ अशी आली की रस्त्यावरचे सगळे भटके कुत्रे संपत चालले. त्यामुळं मग लोकांनी पाळीव कुत्रे मारायला सुरुवात केली. कारण त्या काळी 8 आणे ही बक्षिसाची रक्कम सुद्धा लोकांसाठी खूप मोठी होती. त्यामुळे लोकांनी घरात शिरून कुत्र्यांना मारायला सुरुवात केली. पण इंग्रज सरकारच्या या निर्णयामुळं पारशी समाजामध्ये मोठी नाराजी पसरली. पारशी समाजामध्ये कुत्र्यांना फार महत्त्वाचं स्थान आहे. त्यांना धार्मिकदृष्ट्या पवित्र मानलं जातं. पारशी समाजामध्ये कुत्रा हा झोराष्ट्रीयन धर्माचा महत्त्वाचा घटक मानला जातो. काही पारशी धार्मिक ग्रंथांमध्ये स्वर्गाचे द्वारपाल म्हणून कुत्र्यांचा उल्लेख आढळतो. तसंच कुत्र्यांच्या दृष्टीनं वाईट शक्ती दूर होतात असेही काही पारशी संदर्भ सांगतात. यामुळेच धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या कुत्र्यांना मारण्याचा निर्णय ब्रिटिश सरकारनं घेतल्यामुळं शांतताप्रिय पारशी समाज तेव्हा पेटून उठला होता. त्यांनी ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये बहिष्कार टाकायला सुरुवात केली होती. मुंबईमध्ये इंग्रज लोकांवरती हल्ले सुरू झाले. अखेर 6 जून 1832ला जमशेदजी जिजीभॉय यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईच्या रस्त्यावरती आंदोलन सुरू झालं. मुंबईमध्ये पारशी समाजानं मोठा बंद पुकारला. दुकानं बंद ठेवली गेली. लोक रस्त्यावरती उतरले. कुत्र्यांना मारण्याचा कायदा रद्द झाला पाहिजे यासाठी पारशी समाजानं सरकारवरती दबाव वाढवला. 200 पारशी लोकांनी सरकारी कार्यालयावरती मोर्चा काढला आणि मोठं आंदोलन झालं. त्यात काही पोलीस सुद्धा जखमी झाले. पारशी समाजाच्या या आंदोलनाला मुंबईतील हिंदू, जैन आणि मुस्लिम समाजानंही पाठिंबा दिला आणि ते सुद्धा रस्त्यावरती उतरले. त्यामुळं परिस्थिती ब्रिटिश सरकारच्या हाताबाहेर जायला लागली. शेवटी सरकारनं पोलिसांच्या तुकड्या बोलावल्या आणि काही पारशी नेत्यांना अटक केली. तणाव वाढल्यानंतर पारशी समाजानं भटक्या कुत्र्यांना मारू नका, त्यांना दुसऱ्या जागेवरती स्थलांतरित करा असा सल्ला सरकारला दिला. परिस्थिती जास्त चिघळू नये म्हणून ब्रिटिश सरकारनं पारशी समाजाची ही मागणी मान्य केली आणि कुत्र्यांना मारण्याचा कायदा रद्द केला. जमशेदजी जिजीभॉय यांनी मुंबईबाहेर एक भूखंड खरेदी करून भटक्या कुत्र्यांना त्या जागी स्थलांतरित केलं. पण ही बॉम्बे डॉग राईट्स मुंबईतली पहिली दंगल असल्याचं सांगितलं जातं, जी झाली भटक्या कुत्र्यांच्या रक्षणासाठी. कुत्र्यांमुळे झालेल्या राड्याचं दुसरं उदाहरण म्हणजे अभिनेता अरुणोदय सिंगचा घटस्फोट. अरुणोदय सिंग जिस्म 2 मैं तेरा हिरो या पिक्चरमधून पुढे आलेला अभिनेता. पण त्यानं केलेल्या पिक्चरपेक्षा जास्त तो चर्चेत आला 2019 मध्ये. 2016 मध्ये अरुणोदयनं आपली कॅनडियन गर्लफ्रेंड ली एल्टनशी लग्न केलं होतं. त्यांचा संसार सुरू झाला. एकदम इंडो कॅनडियन कल्चर एका छताखाली नांदायला लागलं. पण मॅटर झाला तो एका फिमेल डॉगमुळं. अरुणोदय सिंग होता डॉग लवर.
लग्नाच्या आधीपासूनच त्याच्या घरात एक कुत्री होती. लग्नाच्या काही महिन्यानंतर आपला नवरा आपल्याला कमी आणि त्याच्या कुत्रीला जास्त वेळ देतोय असं वाटून ली एल्टन रुसली. दोघांमध्ये या लेडी डॉगमुळे सतत खटके उडायला सुरुवात झाली. मग लेडी डॉग पण शांत बसली नाही. ती त्याच्या बायकोवरती कधी भुंकायची, कधी तिच्या अंगावरती उड्या मारायची, तर कधी रात्रभर भुंकत राहायची. हे सगळं ली एल्टनला अजिबात सहन व्हायचं नाही. पण अरुणोदयसाठी ही कुत्री म्हणजे एक फॅमिली मेंबरच होती. पण यावरून होणारे वाद टाळण्यासाठी सुरुवातीला दोघांनी तोडगा काढायचा प्रयत्न केला, पण नंतर त्यांच्यामध्ये मतभेद वाढतच गेले आणि शेवटी 2019 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. एका पाळीव लेडी डॉगमुळे एका अभिनेत्याच्या आयुष्यातली लेडी त्याला सोडून गेली. या घटस्फोटाची सोशल मीडियावरती हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटापेक्षा जास्त चर्चा झाली होती. आता येऊया कुत्र्यांमुळे अलीकडे घडलेल्या एका ताज्या उदाहरणाकडे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवरती झालेला हल्ला. 20 ऑगस्ट 2025. ठिकाण दिल्ली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता या आपल्या घराजवळ जनता दरबार घेत होत्या. त्यावेळी तिथं दिल्लीकरांनी मोठी गर्दी केली होती. मुख्यमंत्री रेखा गुप्ता दिल्लीकरांचे प्रश्न सोडवण्यामध्ये व्यस्त होत्या. सगळं वातावरण कसं शांत होतं, पण अचानक त्याच गर्दीतून एक माणूस त्यांच्या समोर आला आणि त्यानं रेखा गुप्ता यांच्यावरती हल्ला केला. काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार त्यानं मुख्यमंत्री रेखा यांच्या कानशिलात लगावली, त्यांचे केस ओढले, त्यांना ढकलून देण्याचा प्रयत्न केला. तब्बल 80 सेकंद तो मुख्यमंत्र्यांवरती हल्ला करत होता. तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडलं. जेव्हा त्याची चौकशी केली तेव्हा तो हल्लेखोर गुजरातच्या राजकोट मधला असून त्याचं नाव राजेश साकरिया असल्याचं समोर आलं. त्याच्यावरती याआधीही 9 गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. पण थेट मुख्यमंत्र्यांवरती त्यानं हल्ला करण्याचं कारण म्हणजे त्याचं श्वानप्रेम. सुप्रीम कोर्टानं दिल्लीतील भटक्या कुत्र्यांना शहरातून बाहेर काढण्याचे, त्यांना शेल्टरमध्ये ठेवण्याचे आदेश दिले. तेव्हा दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांनी कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत केलं. गेल्या काही वर्षांपासून दिल्लीतील जनतेला भटक्या श्वानांचा प्रश्न भेडसावत होता. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशामुळे एक महत्त्वाचं पाऊल पडलं आहे असं मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी म्हटलं. त्यानंतर दिल्ली सरकारचं प्रशासन कामाला लागलं आणि भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांना शेल्टरमध्ये नेण्याची कारवाई सुरू झाली. आता सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाविरोधामध्ये दिल्लीसह देशभरात आंदोलनं झाली. पण राजकोटच्या राजेश साकरियाच्या डोक्यातला राग थेट दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवरती होता. आपला राग व्यक्त करण्यासाठी राजेश दिल्लीमध्ये आला आणि त्यानं थेट त्यांच्या जनता दरबारमध्ये जाऊन रेखा गुप्ता यांच्यावरती हल्ला केला अशी माहिती त्याच्या चौकशीमध्ये समोर आली. त्याच्या आईनं पत्रकारांना सांगितलं की राजेशला कुत्र्यांबद्दल अतोनात प्रेम आहे. कुत्र्यांना इजा झाली किंवा त्यांना त्रास दिला गेला तर तो अस्वस्थ व्हायचा. दिल्लीमध्ये कुत्र्यांना पकडण्याचा आदेश दिल्याचं ऐकल्यावरती त्याला खूप वाईट वाटलं. दिल्लीमध्ये कुत्र्यांना पकडून जातानाचे व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर बघितले. त्यानंतर त्यानं काहीही खाल्लं नाही. तो उज्जैनला जातो असं सांगून दिल्लीला गेला हे मला माहीत नाही. त्यानं वडिलांना मी कुत्र्यांसाठी दिल्लीत आलोय असं सांगून फोन ठेवला आणि त्यानंतर आम्हाला ही बातमी मिळाली असं राजेशच्या आईने माध्यमांना सांगितलं. त्यामुळं राजधानी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवरती हल्ला व्हायला कारणीभूत ठरली ती भटक्या कुत्र्यांवरची ही कारवाई. आता ही 3 उदाहरणं होती कुत्र्यांमुळे झालेल्या राड्यांची. बाकी कुत्र्यांमुळे तुमच्या गल्लीत किंवा रस्त्यात झालेला राडा तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.